नमस्कार मित्रांनो, आज आपण काहीतरी नवीन करण्याचा विचार करतात. जसं आज आहे दसऱ्याचा उत्सव, तर दसऱ्याच्या उत्सवावरती आपण आज बघू किती लोकांना या सोन्याच्या पानांना काय म्हणतात हे बघूया. जसं याचं उत्तर आहे आपट्याचे पानं, असं याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो. तर आपण आज आपल्या जे ऑफिसमध्ये जे कलिग्स लोक आहेत त्यांना विचारू की एक्झॅक्टली याला काय म्हटलं जातो. तर चला सुरू करूया. तर स्टार्ट करू आपण अंकुश खरपकर सरांसोबत. तर अंकुश सर हे सेल्सफोर्सवरती काम करतात. तर यांना खरोखरच आपल्या मराठी परंपरेबद्दल काही माहिती आहे की नाही हे आपण चेक करूया. तर अंकुश सर, मला सांगा की हे जे पानं आहेत हे कशाचे पानं आहेत जे आपण ॲज अ सोना म्हणून आपण एकमेकांना देतो? याला आपट्याची पानं म्हणतात. काय म्हणतात? आपट्याची पानं. खूप चांगला प्रतिसाद दिला अंकुश सरांनी. तर खरोखर उत्तर दिलं यांनी. याला आपट्याचीच पानं असे म्हणतात. सोम सर, हे तुम्हाला माहिती आहे का कशाचे पानं आहे? मला आजच माहिती झालं. आपट्याची पानं म्हणतात. याला काय म्हणतात? आपट्याची पानं. आपट्याच्या पानं. बहुतेक तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही रिसर्च करताना दिसत आहात सर की याला कशाचे पानं म्हणतात. मी त्याला इंग्लिशमध्ये कशाचे पानं म्हणतात ते शोधत होतो. अच्छा, ते शोधत होते का? बरं. विकास सर, आता आपण विचारूया जे आपले आर्ट डायरेक्टर आहेत मिस्टर धनंजय सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण सर, तुम्हाला पण. मी नंतर देणार तुम्हाला सोना. सध्या आपण याला आपला विषय आहे की हा जो सोन्याचे पानं आहे जो दसऱ्याच्या दिवशी यूज केला जातो एकामेकाला शुभेच्छा देण्यासाठी, तर या पानाला एक्झॅक्टली मराठीमध्ये काय म्हणतात? याला सर म्हणतात आपट्याचे पानं. आपट्याचे पानं. ओके. बहुतेक तुम्ही पण सर्च केलेलं दिसतंय. नाही सर, मी डिस्काउंट कुपन शोधतो. अच्छा, डिस्काउंट कुपन शोधतात म्हणजे काहीतरी नवीन काम. आम्ही ग्रॅडेक्समध्ये नवीन काहीतरी घेऊन येतोय, तर तुम्ही त्यासाठी नक्कीच एक्साइटेड राहा आणि फॉलो करा ग्रॅडेक्स अकॅडमीला. ओके. सरांनी तर ॲडव्हर्टाइजमेंट पण करून टाकलेली आहे पूर्णपणे. तर आता आपण बघूया विकास सर, कोमल मॅडमकडे जाऊ. कोमल मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुमचं मला नॉलेज बघायचं आहे की एक्झॅक्टली या सोन्याच्या पानांना एक्झॅक्टली काय म्हणतात, सांगू शकता मला? आपट्याची पानं. तुम्ही पण रिसर्च केलेला दिसतं याच्यावरती. तर अगदी बरोबर सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्या मागे जे उभे आहेत आपले विकास सर कॅमेरामॅन, तर त्यांना सुद्धा विचारूया आपण याच्यावरती एक क्वेश्चन की हां सर. विकास सर, सगळ्यांनी ऐकल्यानंतर मला तेच वाटते की याला आपट्याची पानं म्हणतात. तुम्हाला तर आपल्यासोबत आज आपले HR जे आहेत मुस्कान जयस्वाल मॅडम, तर त्यांना आपण विचारू की या पानांना एक्झॅक्टली मराठीमध्ये काय म्हणतात आणि त्यांचं नॉलेज बघू आणि त्यांचं नॉलेज चेक करू. सो मुस्कान, याला तुम्ही जसं दसरा साजरा करता सण, तर याला या पानाला मराठीमध्ये काय म्हणतात सांगा? सोना. सोना. ये क्या सुन रहा हूं मैं? तर आता सध्या आपण विपुल जे आहेत आपल्या इथे जे सिनियर डिझायनर म्हणून काम करतात, तर आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आणि याला सांगा की काय म्हणतात? आपट्याचं पान. आपट्याचं पान. अगदी बरोबर उत्तर दिलं आहे विपुल शेंद्रे यांनी. मुस्कान जी, आपको ये पता हो क्या कि इसको बोलते हैं हम मराठीमध्ये याला म्हणतात आपट्याचे पानं. असे तुम्ही मराठी संस्कृती, आपली मराठी संस्कृती जपणं हा आपला काम आहे. तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तरी याला एक्झॅक्टली काय म्हटलं जाते या थोडंसं रिसर्च करायला पाहिजे. असो, तर याच्यासमोर कोणी जर का तुम्हाला विचारत आहे की याला काय म्हणतात, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे याला काय म्हणतात? आपट्याची पानं. गुड आन्सर. सर्वांना ग्रॅडेक्स अकॅडमीकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर ऐसा थोड़ी ना करते, पॉज करो, मेरे को पहले बताओ सर. मैंने